महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज महाराष्ट्रात भाजपच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। त्यासाठी भाजपकडून मोठी तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही बॅनरबाजी, जाहिरातबाजी, वायफळ खर्च, सांस्कृतिक कार्यक्रम न करता सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आज गडिंग्लजमध्ये चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधाकृष्ण मंदिर गडिंग्लज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्या शिबिरासाठी कोल्हापूर येथील वैभव लक्ष्मी ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले होते। तर प्रत्येक रक्तदात्याला यावेळी ब्लड बँक सेंटर यांच्याकडून प्रमाणपत्र व पाण्याचा जार भेट देण्यात आला। तसेच या शिबिरासाठी भाजप कार्यकर्ते, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांची मोठी उपस्थिती होती। एकूणच मुख्यमंत्री साहेबांचा आज 55वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त माननीय चंदगडचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली चंदगड विधानसभा असेल, त्याचबरोबर कागल विधानसभेमधलं गडिंग्लज मंडळ असेल, कडगाव कौलगे जिल्हा परिषद व गडिंग्लज शहर मंडळाचे आमचे अध्यक्ष प्रीतम कापसे साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील साहेब, त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेब, भागावून आलेले आमचे गेस्ट बाळ पोटे पाटील साहेब, ज्यांच्या हस्ते आता दीप प्रज्वलन आम्ही केलं, ते आमचे गुरु मार्गदर्शक ऋषिकेश कापसीकर भटजी साहेब, त्या सगळ्यांचं काम आज सगळे कार्यकर्ते आज इथं सावंत साहेब आहेत, अजितराव जामदार आहेत, अमित देशपांडे साहेब आहेत, आपले भटकर्ले अण्णा आहेत, संजू अण्णा, बरेचसे आपले सगळे कडूकर वगैरे सगळे यादव साहेब, आज सगळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यावर प्रेम करणारे आणि जे आपण आव्हान केलं होतं रक्तदान शिबिराचं, जवळजवळ आज 25 ते 30 लोकांनी ह्या वेळेपर्यंत रक्तदान केलेलं आहे। आणि ह्या देवेंद्र फडणवीसांनी जे आव्हान केलं होतं, कोणतंही बॅनर पोस्टर न लावता महाराष्ट्राचा विकास ह्या सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि वायफळ रक्कम न खर्च करता जे युद्धावर लढणारे आपले सैनिक आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या लोकांना रक्ताची गरज असते त्यांचं आपण गरज भागवण्यासाठी महाराष्ट्रभरात ॲट ए टाईम सगळीकडं ब्लड कॅम्प घ्यायचं आवाहन केलं होतं। ते आज इथं माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज इथं आम्ही सक्सेस करत आहोत। आणि असंच देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी गडिंग्लज मंडळ कोल्हापूर जिल्हा, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत। प्रीतमदा, आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यापाठीमागं तुमचा उद्देश काय होता? आज रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे समाजाचं आपण देणं लागतो। ह्या अर्थाने आपल्या नेते आपल्या स्वतःच्या वाढदिवसा दिवशी जल्लोष, बॅनरबाजी, पोस्टरबाजी, पैशाचा उलाढाल विनाकारण न करता समाजाला उपयोग होण्यासाठी कार्यक्रम राबवा असं स्वतः वाढदिवस असलेले आपल्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सुचवलं होतं रक्तदान शिबिर करायचं आणि महारक्तदान शिबिर करायचं अशा सूचना दिले होते। आणि त्याला मार्गदर्शन आपले चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात परवा दिवशी आपलं बैठक झाले। जवळजवळ आपल्या गडिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडल वाईज जवळजवळ 12 ते 13 ठिकाणी आपलं रक्तदान शिबिराचं आयोजन करून आणि प्रतिसाद पण तरुण पोरांचं त्या उत्तम प्रतिसाद मिळाला। त्यासाठी आपल्याला सर्व तरुण पोरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लागले। मंडलमधले सर्व पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून आणि वरिष्ठ मंडळींचं जो आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही पण जल्लोष, बॅनरबाजी काहीच न करता समाजाला उपयोग होण्याचा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवण्यात यशस्वी झालो असं निमित्तानं आम्ही सांगतो।